त्यावेळेस सुमित्रा माता आणि कौसल्या माता आपल्यातील थोडा पिंड अर्धा पिंड कैकेयीला देतात आणि त्या तीनही राणी गर्भवती होतात. गर्भवती असल्यानंतर त्यांना डोहाळे विचारण्याकरता राजा पाठवतात आणि राजा पाठवल्यानंतर प्रसंग वर्णन करत असताना प्रत्येकाचे डोहाळे विचारतात. त्यावेळेस कैकेयीच्या सदनामध्ये गेल्यानंतर त्या कैकेयीचा भाव वेगळाच असतो. तिच्या चित्तामध्ये ती म्हणते, ज्येष्ठास दिगंतरी वनाला पाठवावे आणि कनिष्ठासी द्यावा राज्यपद. राजाला दुःख वाटते. त्याच्यानंतर डोहळे श्रवण करण्याकरता सुमित्रेच्या सदनामध्ये जातात. तिचा अलौकिक भाव असते, प्राणनाथा असे वाटत असे जीवा वडिलांची सेवा अवर्णसे. तो सुमित्रेचा भाव पाहून राजाला आनंद वाटतो आणि त्याच्यानंतर मग कौसल्याच्या सदनामध्ये जातात आणि कौसल्याच्या सदनामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ती रामरूप अवस्थेला प्राप्त झालेली असते. आधी सुंदर आणि त्यातल्या त्यात गर्भवती, अलौकिक सौंदर्याने युक्त. तिचं तेज पाहून राजालाही अलौकिकत्व वाटते. तिला जागृत करण्याकरता राजा वेगवेगळ्या प्रकारच्या आठवण करून देत असतो. राजा म्हणतो, आपल्या लग्नामध्ये रावणाने विघ्न केलं होतं, तुला आठवते का नाही? अशी आठवण करून देत असताना त्याच वेळेस एकदम तिच्या अंतःकरणाचे स्फुरण जागृत होतात आणि ते म्हणते, आणि रे धनुष्य मारिन रावणा लंका बिभीषणा देईन आता. त्यावेळेस तिचे भाव प्रगट होतात आणि भाव प्रगट झाल्यानंतर प्रसंग असा निर्माण झाला. त्यावेळेस वैशिष्ट्य वर्णन करताना राजाला असं वाटते, हिला कोणीतरी भूताने झपाटलं. वसिष्ठाला बोलावतात. वसिष्ठ ऋषी येतात. वसिष्ठ ऋषी पाहतात, ते सुद्धा मंत्रमुग्ध होऊन जातात. पण ते आपलं परत आपल्या वृत्तीला स्थिर करतात, कारण राजाला भीती वाटेल या अनुषंगाने. मग राजाला सांगतात, अरे विरंचीचा बाप, क्षीरसागरवासी, सगळ्या जगाचा मालक आज तुझ्या पोटी जन्म घेणार आहे. तू त्याचा बाप होणार आहेस. राजा, साधारण गोष्ट नाही रे. तू जगाच्या मालकाचा मालक होणार आहेस. तुझ्या घरी साक्षात क्षीरसागर निवासी भगवान विष्णू परमात्मा अवतीर्ण होणार आहे. आणि मग प्रसंग वर्णन करत असताना सांगतात, त्या दिवशी महिना आला. कोणता महिना आला? उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस. आणि तिथं वर्णन करत असताना सांगतात, शुक्ल पक्ष ती नवमी आणि सुरवर ते योमी, उभे सुरवर व्योमी. माध्यान्नासी दिनकर, माध्यान्नाची वेळ आहे. चैत्र महिना आहे. सूर्यवंशामध्ये जन्म घेणार आहेत भगवान श्रीरामचंद्र प्रभू. आगमन होणार आहे.